आज मी इथे डॉक्टर आणि पेशंट असं एकत्र बोलणार आहे. म्हणजे मी स्वतःच आय सर्जन आहे आणि मी राडी सरांची पेशंट पण आहे, कारण मी हे टेक्निक स्वतःवर करून घेतलंय. साधारण 5वी पासून मला चष्मा होता, मायनस नंबर, म्हणजे ज्याला आपण मायोपिया असं म्हणतो. आणि तो लहान वयात लागतो नंबर, आणि जसं वय वाढतं तसा नंबर वाढत जातो. सो इट रीच्ड अ कन्सिडरेबल नंबर बाय द टाइम आय वॉज ॲडल्ट. आणि तेव्हापासनं सतत डिपेंडन्सी चष्म्यावरती, यामुळे बऱ्याच ठिकाणी हँडिकॅप व्हायचा. म्हणजे स्वतः आय सर्जरीज करताना आमच्या पुढे मायक्रोस्कोप असतो. सो मायक्रोस्कोप, चष्मा आणि मग डोळे असे 3 इंटरफेसेस मधनं बघून ऑपरेशन करायला लागत होतं. सो सर्जरी झाल्या झाल्या जेव्हा मधली चष्म्याची इंटरफेस गेली आणि डायरेक्टली मी मायक्रोस्कोपमधनं बघून ऑपरेशन्स करू शकले, तेव्हा मला त्यातला वाव फॅक्टर म्हणतो ना आपण, खरोखर त्यातला फायदा कळला. दुसरं म्हणजे मी लॉन टेनिस खेळते आणि स्विमिंग करते. या दोन्ही वेळेला चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स, चष्मा घालायचा नसेल तर कॉन्टॅक्ट लेन्स घालायची, दोन्ही गोष्टींचा खूप हिंड्रन्स होतो. फ्लडलाईटमध्ये जेव्हा आपण खेळतो तेव्हा चष्मा चमकतो, लाईट चमकतात, बॉल फोकस होत नाही. स्विमिंग करताना तर लेन्सही घालता येत नाही आणि चष्माही घालता येत नाही. दॅट इज अ मेजर हँडिकॅप. तिसरं म्हणजे मला गायला आवडतं आणि मी स्टेजवर बरेचदा गाते, तेव्हा लिरिक्स समोर असतं आणि ते बघण्यासाठी परत चष्म्याची गरज लागायची. आणि चष्मा चमकतो समोर न बघताना, त्याच्यामुळे शूटिंग करताना चमकतो, प्रेक्षकांना डोळे दिसू शकत नाहीत आणि तुमच्या भाव प्रदर्शन जे असतं, तुमची इमोशन्स ही डोळ्यामधनं खूप दिसून येतात. डोळे हा फार महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये, इमोशन्स एक्सप्रेस करण्यामध्ये. त्याच्यामुळे ओव्हरऑल माझी क्वालिटी ऑफ लाईफ हॅज ट्रिमेंडसली इन्क्रीज्ड. माझा कॉन्फिडन्स, द वे आय प्रेझेंट माय सेल्फ to people, the way I treat my patients, the way I play, the way I swim, the way I present myself on the stage, everything has drastically changed for good. Talk about the technique part. इतकी वर्ष मी स्वतःचं ऑपरेशन का करून घेतलं नव्हतं इज अ की क्वेश्चन विच माय पेशंट्स आस्क्ड मी. माझी रेसिडेन्सी संपली 2010 मध्ये आणि 2011 मध्ये मी माझी प्रॅक्टिस चालू केली. सो तेव्हापासून ते 2024 पर्यंत, जेव्हा की मी माझ्या पेशंट्सवरती याच्या अलीकडचे टेक्निक्स करत होते, चष्मा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीज, पण मी स्वतःवर का करून घेतलं नव्हतं. पण इतके दिवस जे टेक्निक होतं दॅट इन्व्हॉल्ड अ बिग फ्लॅप, लॅसिक आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये मोठा कट असतो. इट इज अराउंड 20 millimeters. देयर इज अ फ्लॅप विच इज रेज्ड अँड देर आर अ फ्यू कॉम्प्लिकेशन्स रिलेटेड टू दिस फ्लॅप विच I was scared of, to be very frank with you. So I was waiting for a safer technique to come. त्याच्यानंतर स्माईल आलं. स्माईलमध्ये 2 to 4 millimeter इतका छोटा कट असतो, तरी मी ऑपरेशन केलं नव्हतं, कारण बिईंग अन इंडियन कॉर्नियल थिकनेस कमी असतो आपला आणि नंबर कन्सिडरेबली जास्त होता. स्टील आय वॉज वेटिंग फॉर अ सेफर टेक्निक अँड वेन सर केम अप विथ VOZ अँड सेफ विच इन्व्हॉल्व्स बर्निंग ऑफ लेस टिश्यू अँड करेक्शन ऑफ मोर नंबर. दॅट इज द मेन पॉइंट अबाउट दिस टेक्निक. म्हणून ते सेफ आहे. रेग्युलर जे स्माईल केलं जातं त्याच्यापेक्षा VOZ अँड सेफ इज अ सेफर टेक्निक, कारण कमी टिश्यू बर्न करून जास्त नंबर करेक्ट करता येतो. त्याच्यामुळे रेसिड्युअल टिश्यू, जो कॉर्नियल टिश्यू राहिला, तो जास्त सेफली प्रिझर्व करता येतो. सो VOZ आणि सेफ आल्यानंतर मी सरांकडनं ऑपरेशन करून घेतलं अँड आय एम व्हेरी हॅपी टुडे. वयाच्या 58व्या वर्षी, 59व्या वर्षी मला कॅटरॅक्ट झाला. खूप नंबर, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सचे खूप मोठे पेशंट, नंबर जास्त पेशंट्सचा, स्टुडंट्स हाताखाली, आणि जेव्हा स्वतःचेच डोळे स्वतःला साथ देत नाही, तुम्ही दुसऱ्यांचं काय सर्जरी करणार. म्हणजे तसं मला व्हिजन होतं, पण कसं असं म्हणजे सगळं दिसायचं, पण जेव्हा सर्जरी करायची तेव्हा मला ते लाईटचे रिफ्लेक्सेस वगैरे मला खूप त्रास व्हायला लागला. म्हणून मी लाडी सरांकडे गेले. त्यांची माझी भेट म्हणजे कॉन्फरन्सेसमध्येच होणार असा तसा काही फारसा म्हणजे आधीची ओळख होती, पण मग मी गेले त्यांच्याकडे. हा टाईपचा कॅटरॅक्ट आहे, असा आहे, तसा आहे, तसा आहे. तर आता एक टीचर, त्यात तो डॉक्टर, म्हणजे तसा वाईटच पेशंट असतो. त्याने दुसऱ्यावर बिलीव्ह करणं हेच पहिले बेसिकली अवघड असतं. मी गेले आणि दाखवलं, मग सर्जरी वगैरे ठरली.
मी सांगितलं ना की 2 डॉक्टर्स त्यात 1 पेशंट डॉक्टर, म्हणजे तसं ते फारच अवघड असतं. करणाऱ्यालाही अवघड असतं आणि करून घेणाऱ्यालाही अवघड असतं, कारण सगळं वाईट दिसायला लागतं. सगळं जे ते अज्ञानात सुख म्हणतात ना, ते आमच्यात नसतं, कारण आम्हाला अतिज्ञान असतं आणि मग तसा गोंधळ होतो सगळा. तर मग तेच सरांनी सांगितलं तसं त्यांच्याकडे सगळे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, पण ही चोज द सिम्पलेस्ट इन्स्ट्रुमेंट. But I didn't argue with him because I know he is a studious person. He will not do anything. That too on me, it is impossible. So I believed on him. आणि छान नेहमीप्रमाणे सगळं छान झालं. आणि सगळ्यात मजा म्हणजे माझ्या पहिल्या कॅटरॅक्ट सर्जरीनंतर 3ऱ्या दिवशीच मला कोरोना झाला. पेशंटचे माझेच नातेवाईक मला भेटायला आले आणि मला कोरोना झाला. सगळ्या ह्याच्यातनं मी पार पडले आणि मी नंतर यथावकाश 2ऱ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. आणि मी मजा करते, कारण ते मेथडने मला अगदी पूर्ण दिसतं, सगळंच काही दिसतं. म्हणजे मी पुन्हा 25शीत गेली आहे 60ची, कारण मला सगळं जवळचं दिसतं. मला एम्ब्रॉयडरीची आवड आहे, मी मस्त एम्ब्रॉयडरी करते आता. आणि मध्यंतरी मी रिटायर झाले, तर आता मी माझे सगळे शौक पुरे करते. आणि केवळ माझे डोळे एवढे छान झालेत त्याच्यामुळे. आणि मग मी म्हणजे तशी मजा करत फिरते, कारण मला सगळंच जमायला लागलंय. मला फोटोग्राफीची आवड होती, ती जमायला लागली आहे. एम्ब्रॉयडरी मी चांगली करते. म्हणजे ह्या मेथडनी आय एम व्हेरी हॅपी. खूपच छान झाले माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन. आणि ही मेथड, आणि तेही सांगायचंय सर जसं म्हणतात, खरंच त्यांचं सगळ्यात सिम्पलेस्ट मशीन सध्या ऑफ्थॅल्मॉलॉजीचं आहे ना, त्या मशीननी माझी सर्जरी झालेली आहे. आणि ती इतकी अॅक्युरेट आहे की मला काहीच लागत नाही. म्हणजे आय डोंट यूज, तुम्ही बघताय मी काहीच वापरत नाहीये आणि सगळं दिसतंय मला व्यवस्थित. थँक्यू लाडे सर फॉर युअर लव्हली सर्जरी. मॅडम थँक्स अ लॉट. काही वेळातच आपण डिस्कशन सुरू करूयात, म्हणजे आपले सगळे प्रश्नांची आपण उत्तर देऊ शकूया. So what's the impact? What's the impact of this? Thousands of patients worldwide have been benefited from these techniques. लेन्सची पॉवर तुम्ही कशी काढता आहात ह्याच्यावरती तुमची नजर ऑपरेशन काय राहणार आहे हे महत्वाचं. आता जी प्रचलित मेथड आहे, द एक्झिस्टिंग प्रिव्हायलंट टेक्निक विच इज युज्ड, which has been called as a, sadly and wrongfully called as a gold standard, is called as an optical method. And in optical method, in 30% of the patients, we cannot take out the power, because optical method uses small laser ray, which cannot go through this mature cataract, which cannot go through a dense cataract, which cannot go into a cataract which is formed because of steroids or because of diabetes, or which is a hard cataract. Anybody above the age of 18 can get rid of glasses. There are 2 technologies which we are going to talk. Is the removing of glasses is only issue? The answer is no. After removing glasses, that person regains a natural vision. His confidence increases, his working capacity increases, so it is beneficial for himself, his family, and at the end to the nation, because his reproductivity is increased. So we are going to talk about the 2 technologies, and we have here 2 eye surgeons who have undergone that procedure on themselves. May I request ex-professor and teacher of BG Medical College and Sassoon General Hospital, Dr. Ranjana Pandeman. Request private practitioner and eye surgeon, Dr. Mansi Godbole, to take the stage. She has also undergone this procedure on herself. So we want not only glasses to be removed as a social taboo or a cosmetic reason, we want to remove it for a better productivity.
As you know that young boys, girls always talk about getting laser for their glasses. Now, majority of that, or 99% of that, is called as myopia or short-sightedness किंवा रस्व दृष्टी दोष. म्हणजे त्या लोकांना जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. तर तो आपल्याकडे जास्त सोशल टॅबू म्हणा, सोशल रिझन म्हणा, बिकॉज ऑफ मेनी सोशल रिझन्स दे वॉन्ट टू गेट रीड ऑफ ग्लासेस, बट माय रिझनिंग इज ऑलवेज सायंटिफिक, विच आय जस्ट टोल्ड यू. You must have heard a procedure which is called as a LASIK, in which the flap is created, number is corrected, and the flap is put back. The next generation of LASIK is already there into practice for more than 15 to 20 years, which is called as a small incision lenticle extraction, or in short, SMILE, SMILE, SMILE. तर स्माईल त्याचा जरी शॉर्ट फॉर्म जरी असला तर त्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय आहे की इन विच फ्लॅप इज नॉट क्रिएटेड. सो फ्लॅप रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स आर अवॉइडेड. दॅट्स वन. द ड्रायनेस विच इज क्रिएटेड by cutting of this tissue in LASIK is almost minimal in a SMILE procedure. त्या स्माईल मुळे जास्त ड्रायनेस होत नाही, डोळे जास्त कोरडे पडत नाही, तुम्ही तुमचं काम करून तर चालू करू शकता. I feel very humble to say and would like to say that in this SMILE procedure I had two inventions which is copyrighted by Indian government. One is called as a VPO-Z, another is called as the SAFE, on which we are going to talk. But somebody has crossed the age of 45, 50 and he has developed cataract in his eye and he wants to get rid of the glasses. Yes, then there is a Ladi method. The most important part of cataract surgery is finding out the lens power which is to be implanted into the eye, which makes you independent of glasses. मी तुम्हाला चष्मा घालायची गरज पडत नाही. तर ते इन्व्हेन्शन जे केलं आहे आणि तेही पब्लिश झालं आहे, इंडियन गव्हर्नमेंट कडे कॉपीराइटेड आहे, त्याला द लाडी मेथड म्हणतात. Actually, I don't want to stop here. I wish to continue my journey to benefit my patients with the best possible results available in the world. Why do I say world? Because what you just saw is never done anywhere in the world. What are the advantages of that? That we are, again, humbled to say that I am the only person in the world who consumes minimum tissue for correction of a spectacle number. That means the safety has increased tenfold. आता कसं आहे की आता आपण ज्याला माझ्या डोळ्याकडे बघत आहात तर तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये पांढरा भाग दिसतोय आणि ब्लॅक सर्कल दिसतंय. पण हे ब्लॅक सर्कल सगळ्यात पुढचा भाग नाहीये. इन फ्रंट ऑफ दॅट there is a transparent lens. Since it is a transparent, it is not seen and you directly see the black part, that is your iris and pupil. That transparent part is called as a cornea, on which these lasers are done. As you can see there, that's a cornea, and though you can see the black part in front of that, there's a transparent lens. On this transparent lens, the procedure is done. So what is the issue? Overall average cornea thickness is around 500 microns. म्हणजे किती? तर अर्धा मिलीमीटर साधारण फक्त ती असते. If you consider overall world population, that is white, Caucasians, or we can say European and American, they have a maximum corneal thickness. After that comes the black population or African population. Their thickness is in between. And a brown population, or you can say Indian population, म्हणजे भारतीय वंशाचे जे लोक आहेत त्यांचा थिकनेस हा सर्वात कमी असतो. मग काय होतं की 30 to 40% टाइम त्याचा डायनामा, अरे ह्यांच्यामध्ये करायचं की नाही करायचं, रिस्क घ्यायची नाही घ्यायची. मग त्यासाठी आपल्याला खूप मोठी दुसरी इन्व्हेसिव्ह सर्जरी करायला लागते किंवा प्रोसिजर करायला लागतात, ज्याला ICL किंवा इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स म्हणतात.
ती युजली लोक जास्त करून घेत नाही कारण त्यांच्या मनामध्ये भीतीच खूप असते, कारण त्यांना असं वाटतं की डोळा उघडावा लागतो, सर्जरी करून लेन्स बसवावी लागते, त्याची कॉम्प्लिकेशन्स होतील, ती कधीतरी काढावी लागेल. असे अर्थात ती खूप सेफ प्रोसिजर आहे, त्याच्यात काही वादच नाहीये. पण ह्या भीतीपोटी लोक ते करत नाही आणि मग ते काहीच नाही करत. काहीच न करत गेल्यामुळे ते परत त्यांच्या शेडमध्ये जातात आणि यू कॅन से दॅट ककून मेक्स देम अगेन अंडर परफॉर्म अँड वी वॉन्ट देम टू परफॉर्म व्हेरी वेल. Now, since the corneal thickness is less, almost 98 to 91% patients which we do with this technology, Vivozet and Safe, are fit. काही पेशंटमध्ये असं होऊ शकते 2% पेशंटमध्ये की बाबा दुसऱ्या कारणामुळे तुम्हाला करता येऊ शकत नाही. देयर मे बी अनदर रिझन फॉर दॅट. सो द मेन क्रक्स हिअर टू इन्क्रीज द सेफ्टी, save the tissue. More than 30% tissue is not saved in any part of the world. दोन जानेवारीला सुदानमधनं हा पेशंट आला होता आणि सुदानमध्ये त्यांनी 4 म्हणजे फॉरेनच्या 4 सेंटरला जाऊन दाखवलं होतं. अँड ही वॉज आस्क्ड दॅट यू डोंट अंडरगो लेझर प्रोसिजर ऑन युअर आईज because your number is -7 in the right eye and -6 in the left eye, your corneal thickness is not good enough. Somehow he heard and he came to Pune, and in Pune also he showed to 4 centers. So total 8 सेंटर मध्ये त्याला सांगितलं गेलं की तुमचं लेझर होऊ शकत नाही कारण तुमचं बुबुळ किंवा कॉर्निया हाती नाही आणि तेवढा नाहीये. So what Vivozet does basically, it is a minimally invasive technique tailored for individual people. मग आम्ही काय म्हणतो, मी हा विचार केला की जर का मला कॉर्नियाचा उपयोग जास्त करता येत नाही तर मी बाहुलीचा का उपयोग करू नये. तिथून हे सुरू झालं. ते आपण असं त्याला म्हणतो ना की एखादी गोष्ट कमी पडत असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला व्यवस्थित मिळत नसेल, प्रॉब्लेम असेल, तर ती पुढच्या शोधाची जननी असते. म्हणून हे डोक्यामध्ये आलं, अरे कॉर्निया एवढा थिन आहे, एवढ्या पेशंटला परत पाठवावं लागतंय, मग काय वापरायचं, तर प्युपिलची साईज वापरायची. आणि प्युपिलची साईज वापरल्यामुळे 30% पेक्षा जास्त टिश्यू आपला सेव्ह व्हायला लागला आणि खूप पेशंट आता करून घेत आहेत. ह्याच्यामध्ये डॉक्टर मानसी गोडबोले स्वतः बसले आहेत, त्यांनी स्वतः पण ही प्रोसिजर करून घेतली, त्याही आपल्याशी थोडक्यामध्ये बोलतील.